तो याद रखिएगा, दुनिया गोल है, चीजें घूम कर आती है। सुप्रीम कोर्टात सिनियर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी केलेला युक्तिवाद हा फक्त शिंदे गटाच्या आमदारांचं काय होणार, शिंदेंचं काय होणार एवढ्या पुरताच नाहीये मर्यादित. डिस्क्वालिफिकेशनवर रॅपअप केलेल्या आर्ग्युमेंट मधली खरी जी बातमी आहे ना ती वेगळी आहे आणि ही खरी डॉमिनो इफेक्ट स्टोरी आहे. कसं ते सांगते, एक लक्षात घ्या. शिंदे समर्थक मखलाशी करत काय म्हणत होते की हा डिस्क्वालिफिकेशन आणि पक्षचिन्ह यांचा ऍक्च्युअली एकमेकांशी काही संबंधच नाहीये, ते रिलेटेडच नाहीयेत. तो त्यांचा डाव कामत यांनी त्यांच्या आर्ग्युमेंटमधनं खुबीनं उद्ध्वस्त केलाय. 2022, 2023, 2024, 2026 या प्रत्येक वर्षात शिंदेच्या आमदारांनी डिफेक्शन रिलेटेड ज्या काही गोष्टी केल्यात त्याचं डायरेक्ट रिलेशन पक्षचिन्ह आणि नाव याच्याशी आहे आणि त्याला फक्त अकॅडमिक चर्चा म्हणून धुडकावून लावता येणार नाही. ही क्लॅरिटी कोर्टाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला, ऍक्च्युली अवघ्या देशाला देवदत्त कामत यांनी दिलेली आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला आता देवदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांच्या आतापर्यंतच्या आर्ग्युमेंटनं अशा पॉइंटला येऊन थांबवलंय की कोर्टाचा एक निर्णय, फक्त एक निर्णय आणि त्याचा इफेक्ट दुसऱ्यावर, दुसऱ्याचा तिसऱ्यावर या सगळ्यावर होणार आहे. ही आजच्या सुनावणीची खरी डॉमिनो इफेक्ट स्टोरी आहे. आधी हा संपूर्ण डॉमिनो इफेक्ट जे मी म्हणते ते समजून घ्या. 21 जून 2022ला शिंदेंसह 16 आमदार इनिशियली आधी सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले आणि त्यांनी काय म्हणलं की आम्ही बंड केलंय, शिवसेना आमचीच आहे. ऍक्च्युली कोर्टात हेच आर्ग्युमेंट आहे की याच दिवशी, एक्झॅक्टली याच दिवशी पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. त्यानंतर काय झालं, 25 जून 2022ला उद्धव ठाकरे गटानं या 16 आमदारांसह शिंदेना नोटीस पाठवली, पक्षविरोधी कारवाया केल्याची 48 तासांची मुदत दिली. आता 48 तासांची मुदत दिलेली असताना काय घडलं, 27 जून 2च दिवसात सुप्रीम कोर्टाच्या वेकेशन बेंचनं, ज्यात होते आत्ताचे CJI सूर्यकांत, त्यांनी एक अनयुज्युअल ऑर्डर काढली. या आमदारांना जी नोटीस गेली होती ना त्याचं उत्तर आत्ता देऊ नका म्हटलं, घ्या अजून 12 दिवसांची मुदत, ब्रीदिंग टाइम घ्या असं म्हटलं कोर्टाने. खरं तर डिस्क्वालिफिकेशनच्या नोटिसीला 7 दिवसात उत्तर द्यायचं असतं, पण ब्रीदिंग टाइम दिला सुप्रीम कोर्टानं आपण होऊन. मग 29 जून 2022ला काय घडलं, कोश्यारीने फ्लोर टेस्ट घेतली. आमदार अपात्र झाले का, नाही. आमदार अपात्र होणार होते का, माहिती नाही, पण त्याच्या आधीच त्यांच्याकडे सत्ता आलेली होती. 17 फेब्रुवारी 2023ला इलेक्शन कमिशन म्हणलं की शिंदेकडे ऍक्च्युली खूप आमदार आहेत, त्यांनाच शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह द्या. 11 मे 2023 त्याच वर्षी काय घडलं, सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचनं हीच फ्लोअर टेस्ट इनव्हॅलिड ठरवली. पण शिंदेंना किंवा त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवलं का त्यावेळेला, नाही. पण जी फ्लोअर टेस्ट केली होती ती इनव्हॅलिड ठरवली. आणि त्यानंतर 10 जानेवारी 2024ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेच्या आमदारांना पात्र ठरवलं. 2024ला असेंब्ली टर्म एंड झाली आणि आता 2026ला जस्टिस बागची असा प्रश्न विचारतायत की सुप्रीम कोर्टात समजा राहुल नार्वेकर यांचा हा निर्णय या सुप्रीम कोर्टाला चुकीचा वाटला तर कोर्ट स्वतः शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना 10th शेड्यूल अंडर डिस्क्वालिफाय ठरवू शकतं का, की कोर्टानं पुन्हा हे प्रकरण स्पीकरकडे पाठवायचं. या पॉइंटला, या प्रश्नाच्या पॉइंटला ऍक्च्युली हिअरिंग संपलं होतं. आता जे काल हिअरिंग झालं त्यामध्ये देवदत्त कामत यांनी सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाचा फरक सांगितला आणि तो फरक आपल्याला समजून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे. तो फरक असा आहे की स्पीकर म्हणजे विधानसभा अध्यक्ष म्हणजे राहुल नार्वेकर, स्पीकर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनं शिक्षा देत नाही. डिस्क्वालिफिकेशन ही कायद्यानं निर्माण होणारी स्थिती आहे. बेसिकली कायद्यानुसार पक्षांतर केलं की नाही हे फक्त स्पीकरनं ठरवायचं असतं. जर झालं असेल पक्षांतर तर आमदार कायद्यानंच डिस्क्वालिफाय होतो, राईट. म्हणजे स्पीकरची इच्छा आहे की नाही त्यांना अपात्र ठरवण्याची, यावरनं आमदार डिस्क्वालिफाय नाही होत. सोप्या भाषेत म्हणजे आपल्या तुमच्या माझ्या बोली भाषेत कामत हे सुप्रीम कोर्टाला असं सांगत होते की अपात्र ठरवण्याची ताकद स्पीकरच्या मनमानीवर अवलंबून नाहीये. आधी 10th शेड्यूलचा कायदा लागू होतो आणि स्पीकर फक्त त्या कायद्यानुसार पक्षांतर झालं की नाही याचा निर्णय देतो. म्हणजे कामत यांना हे सुप्रीम कोर्टाला सांगायला लागलं की स्पीकरपेक्षा आधी संविधानाचा कायदा, संविधानातला कायदा आधी येतो. आणि मग सिनियर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट कोर्टासमोर मांडली की 10th शेड्यूलचा एम काय, पक्षांतर करणाऱ्याला त्या पक्षांतराचा फायदा मिळू नये हे एम आहे. पण त्यांच्या मते इथे नेमकं उलटं झालंय. ज्या पक्षांतराचा फायदा मिळू नये त्याच पक्षांतराचा राजकीय फायदा आजही सुरू आहे. आणि इथेच ते म्हणतात द फ्रुट्स ऑफ डिफेक्शन म्हणजे पक्षांतराची फळं आजही चाखतायत. आता यानंतर सुप्रीम कोर्ट अनेक प्रश्न कामत यांना विचारायला लागला आणि त्या प्रश्नाचे ऍक्च्युली अनेक अँगल्स आहेत. बघा तुम्ही कसं याच्याकडे बघता.
सुप्रीम कोर्टाने म्हणजे जस्टिस बागची यांनी कामत यांना विचारलं की डिस्क्वालिफाईड फ्रॉम व्हॉट, म्हणजे अपात्र कुठून करणार. महाराष्ट्र विधानसभा, पण ती विधानसभा तर 2024 मध्येच संपली आहे. मग दुसरा प्रश्न येतो की डिस्क्वालिफाईड बाय हुम, स्पीकरकडनं. पण त्या विधानसभेचा स्पीकर सुद्धा आता त्या कॉन्टेक्स्टमध्ये अस्तित्वात नाहीये. म्हणजे कोर्टासमोर एक प्रॅक्टिकल जणू काही प्रश्न आहे की जर हाऊसच राहिलं नाहीये तर आता आमदारकी काढून घेतल्याचा काही प्रत्यक्ष परिणाम होणार आहे का. आणि इथे देवदत्त कामत यांनी केसचा सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट दिला किंवा सांगितला. त्यांचं म्हणणं आहे की हो, आज त्या अपात्रतेचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून त्यांची सध्याची आमदारकी काढून घेता येणार नाही. दॅट इज अग्रीड. पण कोर्ट एक लीगल डिक्लेरेशन तर देऊ शकतं ना. म्हणजे जून 2022 मध्ये जेव्हा कथित पक्षांतर झालं तेव्हापासूनच त्यांनी आमदारकी गमावली होती का, हा प्रश्न कोर्ट ठरवू शकतं. आणि जर कोर्टानं तसं म्हटलं तर मग ही डिक्लेरेशन फक्त ऐतिहासिक किंवा अकॅडमिक राहणार नाहीत. त्याचा ॲक्च्युली एक खूप मोठा परिणाम पुढच्या एका अतिशय मोठ्या निर्णयावर होईल. तो निर्णय म्हणजे 2023च्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर. म्हणजे एक लक्षात घ्या ना तुम्ही की आत्ता दोष सिद्ध करून काय होणार आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा बेसिकली दोष होता की नव्हता हे सिद्ध करणं ही महत्त्वाची स्टेप आहे ना. सो न्यायाधीश काढतायत तो मुद्दाच नाहीये, हे योग्य लीगल भाषेत कामत यांनी कोर्टाला सांगितलं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. सर्वसामान्यांचा ना गोंधळ होऊ शकतो या पॉइंटला की अरे हो की आत्ता अपात्र ठरवून काय उपयोग आहे, ते सरकारच आता राहिलेलं नाहीये तर आत्ता कशाला ही केस चालवायची. पण लीगल पर्स्पेक्टिव्हनी बघा ना, जेव्हा या गोष्टी घडल्यात तेव्हा लगेचच या केसेस दाखल झाल्यात. पुढे त्या कितीही वर्ष चालल्यात तरी त्या काही इरेलेव्हंट होत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर निर्णयच पॉलिटिकल असेल तर तो पॉलिटिकल पार्टीला लागू होतो. म्हणजे संविधानाचं 10th शेड्यूल स्ट्रेट अवे लागू होतं. संविधान तर कधी एक्सपायर होत नाही ना. मग शिंदे आत्ता आमदार आहेत की नाही हा प्रश्न आयडियली निर्माण व्हायलाच नाही पाहिजे. मी आता तुम्हाला स्क्रीनवर काही प्रश्न दाखवते हा. त्यातल्या पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं जर हो आली तर त्याचा चौथ्या प्रश्नावर कसा नकारात्मक परिणाम होईल ते तुम्ही बघा. म्हणजे ही हो येतील ही फक्त सुप्रीम कोर्टानं जर निर्णय दिला तरच येतील. आता पहिला प्रश्न आहे यातला, 2022 मध्ये डिफेक्शन झालं का. सुप्रीम कोर्टाने जर हो म्हटलं तर पुढचा प्रश्न येईल की मग डिफेक्शन झालं तर मग डिस्क्वालिफिकेशन झालं होतं का. जर याचं पण उत्तर हो आलं तर मग तिसरा प्रश्न येतो की ECIनं 2023ला त्यांच्या निर्णयात आमदारांची लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी ग्राह्य धरली होती का. हो. अरे पण डिफेक्शन तर झालेलं आहे, डिस्क्वालिफिकेशन तर झालेलं आहे, ECIनी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी तर धरलेली आहे, मग काय होईल. 2023 मध्ये ECIनं लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या बेसिसवर जो निर्णय दिला तो मजबूत राहतो का. नाही. आणि म्हणूनच आजचा प्रश्न फक्त शिंदे अपात्र होणार का इतका नाहीये, तर शिंदे गटाची लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी जर पक्षांतर केल्यामुळे झाली असेल तर त्या मेजॉरिटीवर उभा असलेला 2023चा ECIचा निर्णय टिकेल तरी का, हा मोठा प्रश्न आहे. सो हेच एक्झॅक्टली कामत म्हणत होते. जर कोर्टानं डिफेक्शनचा प्रश्न ठरवला आणि जर डिफेक्शन सिद्ध झालं तर 2023 मध्ये ECIनं शिवसेना कोणाची हे ठरवताना ज्या मेजॉरिटीच्या बेसिसवर हा निर्णय घेतलाय तोच बेस हलतो. म्हणजे पहिल्या निर्णयाचं उत्तर हे दुसऱ्या निर्णयाच्या पायाभरणीवर परिणाम करू शकतं. आणि हीच या केसमधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे कोर्टच ठरवू शकतं हे सुद्धा देवदत्त कामत यांनी पुन्हा पुन्हा एम्फसिस करून सांगितलं. आणि यानंतर चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी काय म्हटलं माहितीये, कोर्टाकडे हा प्रश्न ठरवण्याची पॉवर आहे की नाही याबाबत शंका नसावी. समजा कोर्टाला स्पीकरनं वापरलेला लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट चुकीचा किंवा अपुरा वाटला तर स्पीकर आणि संबंधित पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी द्यायला लागेल असं CJI सूर्यकांत, म्हणजे एक मिनिट पॉज, CJI सूर्यकांत यांचा रेफरन्स देते आधीचा. हे त्याच बेंचमध्ये होते, वेकेशन बेंचमध्ये, ज्यांनी आमदारांना ब्रीदिंग स्पेस दिला होता, एक्स्ट्रा ब्रीदिंग स्पेस. म्हणजे आमदार तेव्हा अपात्र होऊ शकले असते कदाचित, पण आमदारांना उत्तर द्यायला भरपूर वेळ दिला होता. हेच CJI सूर्यकांत आत्ता नॅचरल जस्टिस आणि प्रोसिजरबद्दल प्रश्न विचारतायत. कामत यांचं यावेळेला त्यांना उत्तर होतं की सगळे पक्ष आधीच कोर्टासमोर आहेत म्हणून कोर्टानं एकदाच हा प्रश्न ठरवावा, याचं उत्तर ठरवावं. पुन्हा प्रकरण इकडे तिकडे पाठवून वर्षानुवर्ष वेळ घालवण्याची गरज नाहीये. आणि यानंतर कामत यांनी खूप जुन्या महत्त्वाच्या जजमेंट्सचा संदर्भ दिला आणि कोर्टाला हे सांगितलं की तुमच्याकडे हा प्रश्न ठरवण्याची पॉवर आहे आणि या प्रकरणात ती पॉवर वापरून हा प्रश्न एकदाचा सेटल करा. म्हणजे बघा ना, आपण याला सुप्रीम कोर्ट म्हणतो ना, इट्स अ सुप्रीम ऑथॉरिटी. तर हेच एक्झॅक्टली कामत एकदम परफेक्टली सांगत होते कोर्टामध्ये. कामत यांनी सुभाष देसाई प्रकरणातल्या कॉन्स्टिट्यूशन बेंचच्या ऑब्झर्वेशनचा सुद्धा आधार घेतला.
त्यांचा मुद्दा असा आहे की डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग सुरू असताना लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारावर पक्षाची ओळख ठरवण्याबाबत सुप्रीम कोर्टानं आधीच गंभीर प्रश्न उपस्थित केलेत आणि म्हणून कामत असं म्हणतात की जर एकीकडे कोर्ट म्हणत असेल की डिफेक्शन प्रोसिडिंग सुरू आहेत आणि दुसरीकडे त्याच लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा आधार घेऊन पक्षाची ओळख ठरवली जात असेल तर दोन्ही गोष्टी कशा काय एकत्र चालतील. सो कामत यांनी इलेक्शन कमिशनच्या पॅरा 15 अंडर असलेल्या ज्युरिस्डिक्शनवर सुद्धा प्रश्न उपस्थित केला जो ऍक्च्युली कपिल सिब्बल यांनी सुद्धा आधी उपस्थित केलाय आणि विशेषतः 2018च्या शिवसेना कॉन्स्टिट्यूशनबद्दल ईसीआयने या कॉन्स्टिट्यूशनला अनडेमोक्रेटिक असल्याचं मानलंय. पण कामत यांचा दावा आहे की शिंदे फॅक्शननं त्यांच्या पॅरा 15 पिटिशनमध्ये 2018ची कॉन्स्टिट्यूशन अनडेमोक्रेटिक आहे असं मुळात प्लीडिंगच केलं नाहीये. मग ईसीआयनं स्वतः त्या कॉन्स्टिट्यूशनच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न तपासला कसा काय, हा कामत यांचा एक खूप महत्त्वाचा लीगल अटॅक आहे. सो देवदत्त कामत यांनी त्यांच्या युक्तिवादात कायदेशीर चेन जी स्पष्ट केली आहे ती आता तुम्हाला कळली असेलच. ती चेन अशी आहे की डिफेक्शन म्हणजे पक्षांतर झालं होतं का, डिस्क्वालिफिकेशन अपात्रता ठरली का, लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी बघितली गेली का, आणि मग जर पक्षांतर आणि डिस्क्वालिफिकेशन झालं असेल तर ईसीआयचा डिसिजन शिवसेनेचं नाव आणि सिम्बॉल देण्याचा शिंदे गटाला हा खरंच व्हॅलिड ठरतो का. आणि म्हणूनच शिवसेनेच्या या केसकडे आता फक्त शिंदे विरुद्ध ठाकरे म्हणून पाहण्यापेक्षा आता ती 2022 पासून 2026 पर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमाचा कायदेशीर हिशोब बनलेली आहे. आता कोर्टासमोर ऍक्च्युली सगळे डॉट्स जोडून व्यवस्थित एक चित्र तयार झालेलं आहे. आता त्यातल्या पहिल्या डॉटकडे जायचं का नाही आणि कोर्ट जातं का नाही हे पाहणं जास्त महत्त्वाचं असेल. आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्याची यूट्यूबची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला तुमचा हा पाठिंबा असाच कायम ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन नक्की भेटूयात. धन्यवाद. तो याद रखिएगा, दुनिया गोल है, चीजें घूम कर आती है.